माझ्या महाराष्ट्रातील 90% मूल निवासी SC ST OBC मायनॉरिटी गरीब बहुजनांच्या समाजाच्या लोकांनो आणि स्वातंत्र्य समता बंधुत्व न्याय मानवताला मानणारे सर्व माझे भारतातील जे कुठल्याही धर्माचे असो कुठल्याही जातीचे असो जे संविधानाला मानतात स्वातंत्र्य समता बंधुत्व न्यायाला मानवता इंसानियत असे सर्व माझ्या भारतातील लोकांनो बघा दादांनो हा देशातला इतिहास आहे. बुद्धाने एवढी मोठी क्रांती केली आज 3000 वर्ष अगोदर आणि जगाला मार्ग दाखवलं स्वातंत्र्य समता बंधुत्व न्याय मानवता इंसानियत. आणि बुद्धाच्या काळामध्ये हा देश ही सोन्याची चिडिया म्हणायचे, जग याला सोन्याची चिडिया म्हणायचे. आणि आज पण 2025मध्ये आमच्या देशातले जेवढे काही VIP दुसऱ्या डेव्हलप कंट्रीमध्ये जातात तेव्हा ते म्हणतात की आम्ही बुद्धाच्या देशातून आलो. आणि असं चालत गेलं. बुद्धाने बघा याच महाराष्ट्रामध्ये त्या काळामध्ये अजंठा वेरूळ म्हणजे किती टॅलेंटेड होते. आणि हा जो आर्य विदेशी ब्राह्मण काश्मीरमध्ये आणि मोगल हे 1000 वर्ष अगोदर भारतात आलेले आहेत. आणि मोगलांनासुद्धा आर्य विदेशी ब्राह्मणाने बोलवलेलं आहे. हा पहिला जो प्राईम मिनिस्टर होता आर्य विदेशी ब्राह्मण काश्मीरचा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारत एक खोजमध्ये सांगितलेलं आहे की आर्य विदेशी ब्राह्मण हे युरेशियातनं 3000 वर्ष अगोदर भारत देशात आलेले आहेत. आणि आर्य विदेशी ब्राह्मण लोकांनी आमच्या देशामध्ये वर्णव्यवस्था जाती व्यवस्था मनुस्मृती बनवून आमच्यावर काय केलं, यांनी लोकांना मूर्ख बनवण्यासाठी यांनी वर्णव्यवस्था तयार केली. आणि काय सांगितलं, ब्रह्माच्या तोंडातनं ब्राह्मण बावतनं क्षत्रिय वैश्य आणि शूद्र हा ब्रह्माच्या पायातनं. आणि दादांनो 3000 वर्षापर्यंत आम्हाला यांनी नेहमीकरता शूद्रवर्णात ठेवलं. काय सांगितलं, ब्रह्माच्या तोंडातनं ब्राह्मण बावतनं क्षत्रिय बेंबीतनं वैश्य. ब्रह्मा म्हणजे आर्य विदेशी ब्राह्मण हा या देशाचा मालक, तो शिकणार. क्षत्रियने शेती करायची, त्याची बॉडी होणार, त्यांनी यांची गुलामगिरी करायची म्हणजे त्यांनी याचं आदेशाचं पालन करायचं. आणि शेती करेल तर त्यातला बॉडी होईल तर त्यांनी लढाईसुद्धा लढायची. आणि वैश्य हा बेंबीतनं यांनी धंदा करायचं पण यांनी ना क्षत्रियना नाराज करायचं आणि आर्य विदेशी ब्राह्मणाची गुलामगिरी करायची. आणि आम्हाला 90% लोकांचं बघा इतिहास बघा, 10वा मौर्य राजा गुरुदत्त याची हत्या कपट बुद्धीने केली. आर्य विदेशी ब्राह्मण पुष्पशृंग यांचं हेड. आणि 10वा गुरुदत्त हा मौर्यवंशी नागवंशी बुद्धला मानणारा आणि बुद्धचे जे प्रसारक होते धर्माचे त्यांचं डोकं कापून शराव नदीत टाकलं. आणि एवढं अन्याय अत्याचार केलं दादांनो आम्हाला. हे बॅचलर आलेले होते बघा. आम्हाला 7000 जातीमध्ये विभागणी केली या लोकांनी. आणि नेहमी करता आम्हाला शूद्र याच्यात ठेवलं. आणि हे बॅचलर आलेले होते. यांनी आमची शूद्रांची 3 वर्षापासून तर कुठल्याही महिलांवर अन्याय अत्याचार रेप बलात्कार हत्या खून करणं बघा. आणि असं आमचं शोषण 3000 वर्षापर्यंत केलं बघा. आम्हाला शूद्र वर्णात आजही शूद्र दलित म्हणतात आम्हाला. आणि शूद्रातलं परत कॅटेगरायझेशन अतिशूद्र म्हणजे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती बघा. आणि नेहमी करता गुलाम करून ठेवलं. आणि आमची जी बुद्धी असते विचार करण्याची एवढं शोषण केलं की जसं सडला मांस खाणारा कावळा असतो आणि चिमणी असते, त्याला मी तांदूळ टाकलं तर ती खाते, पण त्यालाच मी प्लॅस्टिक टाकलं तर सडला मांस खाणारा तो सुद्धा खात नाही. आणि एवढीशी चिमणी असते पक्षी ते सुद्धा खात नाही. म्हणजे त्याच्या बुद्धीपेक्षा आम्हाला खालच्या बुद्धीला आणून ठेवलं या लोकांनी. आणि याच महाराष्ट्रामध्ये संतांनी क्रांती केली 10व्या सदीपासून.
रैदास कवी सगळे शूद्र अतिशूद्र लोकांनी. 1650 जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी 1608चा जन्म, त्यांनी पंढरपूरमध्ये पांडुरंग म्हणजे याच महाराष्ट्रात बुद्धाची मूर्ती आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, मानवता, इन्सानियतला जागवलं. त्यानंतर बघा शहाजीराजे भोसले कोण आहेत? छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील, मा जिजाऊ सिंदखेड राजाची. छत्रपती शिवाजी महाराज 19 फेब्रुवारी 1630चा जन्म. एवढा मोठा टॅलेंटेड, त्यालासुद्धा राजाभिषेकशी विरोध केलं, कारण इथं मोगलला यांनी बोलवलं. राजा 10 बायका करायचे, ह्या सगळ्या शूद्राच्या बायका. तर मला सांगा, जो राजा क्षत्रिय लोक शूद्राच्या बायकांसोबत संबंध करायचे 10, तर ते आपल्या सासू सासऱ्याला साड्या साड्यांना मारतील का? इतके क्रूर हे यांनी आजपासून 800-900 अगोदर यांनी मोगलांना बोलवलं. मोगल बॅचलर आलेत आणि यांचं कॉम्बिनेशन झालं. आर्य विदेशी ब्राह्मण, बरोबर आहे, मोगल बाहेरनं आलेले आणि क्षत्रिय आणि वैश्य. 600 राजे होते 16व्या शतकात. आणि अशा महान राजाने, जगातला टॅलेंटेड, आणि मोगल मानवतावादी होते. त्यांनी जे शूद्र होते, अतिशूद्र, एवढा अन्याय अत्याचार केला त्यांच्यावर. ते म्हटले तुम्ही मुस्लिम धर्म घ्या. बघा मदर टेरेसा. आणि डच आले, त्यांनी म्हटलं तुम्ही ख्रिश्चन धर्म घ्या, तुम्हाला हात नाही लावून देणार. आणि दादांनो, असे मुस्लिम सरदार, गरीब शूद्र अतिशूद्र आणि बॅकवर्डच्या लोकांनी सरदार होते. पण पेशवाई होती. कृष्णा भास्कर कुलकर्णीने प्रयत्न केला, महाराजांना चिरून काढलं. आणि 1663 केरलापर्यंत राज्य होतं महाराजांचं. डच आणि मोगलनी म्हटलं की अतिशूद्र शूद्रांचा गरीब लोकांना आम्ही लेबर म्हणून परदेशात पाठवतो. काय म्हटलं ते महाराज? खबरदार, माझ्या अतिशूद्र शूद्र लोकांना घरात जरी बंद केलं, दरवाजा तोंड चिरून काढील. अशा महाराजाचं, टॅलेंटेड महाराजाचं, या लोकांनी पेशवाई होती विरोध केलं. राज्याभिषेकला काशीच्या गंगाभट्टांनी पायाच्या अंगुठ्यांनी महाराजांचं राज्याभिषेक केलं. आणि त्याला यांनी मारलं बाथरूममध्ये. काय लिहितात? तुकाराम महाराज तुकडे करून फेकून दिले 1650 देऊळ रोडला, याच पुण्याजवळ. काय लिहितात? तुकाराम महाराज पुष्पक विमानाने गेले. शिवाजी महाराज शूद्र राजा होते, पाप केलं त्यांनी, काशीच्या गावी घेतलं म्हणून मरून गेलेत. कोण मेला? त्याला मारलं गंगाभट्टला. अशा महाराजाचा मृत्यू 1680. त्यांचा मुलगा संभाजी महाराज, ज्यांचा जन्म 1657, जगातला सगळ्यात टॅलेंटेड राजा. 12 ग्रंथ, एक सुद्धा लढाईने आलं. मनुस्मृतीप्रमाणे 32व्या वर्षी कापून फेकून दिलं भीमा कोरेगावला, 30 किलोमीटर दूर नदीमध्ये 32 तुकडे करून. अनुसूचित जातीचे गंगाराम महार भीमा कोरे 3 किलोमीटरला गेलेत. बायको गेली सकाळी, आलं तिरून. आणि यांनी पेशवाईने दवंडी दिली, जो कोणी हात लावला त्याला मारू. पण ही पण अतिशूद्र कोम आहे. स्वतः गेला, त्याला गंगाराम गायकवाड महार शिवलं, त्यांना आपल्या घरी आणलं, वधू बुजुर्गला अंगणामध्ये अंत्यविधी केली आणि समाधी 1689. आदिवासी आमची आई 1725 धनगर समाजाची. हा इतिहास सांगणं आवश्यक आहे. आणि त्यानंतर शिंदे फॅमिली, कोण? नगरची धनगर समाजाची आदिवासी. आणि तिचं लग्न, वडिलांचं नाव शिंदे आणि होडकरशी झालं. तलवार घेऊन लढली. आणि बघा, इंदोर शहर आणि राजस्थान MP शिंदे आहेत, ते त्यांचे वंशज आहेत. आणि अशी आमची आई. इंदोर शहर किती टॅलेंटेड होते, बसवलं आणि मरून गेले बिचारे. 1795 इंग्रज आलेत. इंग्रजांचं राज्य पूर्णच्या स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्यायाला मानणाऱ्या लोकांनी. बघा 1813 शिक्षण सुरू केलं आणि त्या नमोदरी पाचची क्रूर प्रथा 1819 बंद केली. राष्ट्रपिता ज्योतिराव फुले 11 एप्रिल 1827. सावित्रीबाई फुले, फातिमा सेगनी 1 जानेवारी 1800 शाळा काढली. 1874 शूद्र राजा आरक्षणचे शाहू महाराजांचा जन्म. 1875 15 नोव्हेंबरला मौर्यवंशी नागवंशी बिरसा मुंडा ख्रिश्चन होता, शिकलेला होता. 1900 त्याला पॉयझन देऊन मारण्यात आलं जेलमध्ये. हा दुसरा झाला आहे.
मौर्यवंशी, नागवंशी, खोटा आदिवासी महाराष्ट्र. त्यानंतर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 14 एप्रिल 1891 आणि 1879ला मिसाईल मॅन ज्याला म्हणतात, निडलपासून तर मिसाईलपर्यंत शूद्र पेरियार रामास्वामी 1902 आरक्षण दिलं महाराजांनी. काय म्हटलं, जो 90% 85% मूल निवासी बहुजन समाजाचे पोरं शाळेत त्याला 1 पैसा फाईन आणि 85% समाजाला 50% आरक्षण दिलं, रक्षण दिलं. 1919मध्ये इंग्रजांना माहीत होते हे जगातले टेररिस्ट आहेत, त्यांचं ज्युडिशमध्ये 3% आणलं आणि बाबासाहेब आलेत 32 डिग्री 4 PhD घेऊन. 1920मध्ये परिषद घेतली माणगावला आणि सांगितलं पूर्ण भारताला, जगाला, आजपासून या 90% मूल निवासी SC ST OBC लोकांचं नेतृत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जिवंत असताना कोल्हापूरच्या बिंदू चौकात पुतळा उभारलेला आहे. अशा महान राजाला 1922मध्ये 9 जून बिचाराचा मृत्यू होतो 48 वर्षी. आणि दादांनो बघा, त्यानंतर 1869ला राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, ऐका हे महत्त्वाचं आहे, गुलामगिरीने शेतकऱ्यांचं असूड लिहिलं आणि रायगडावरून महाराजाची समाधी शोधून काढली आणि पहिली शिवजयंती केली. काय म्हणतात, आतंकवादी, देशद्रोही बाल गंगाधर टिळक, आर्य विदेशी ब्राह्मण, टेररिस्ट बिपिनचंद्र पाल क्षत्रिय आणि लाला लजपतराव वैश्यांनी आतंकवादी, देशद्रोही काँग्रेसची स्थापना केली. कोण होते? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य. ऐकून घ्या. 1915मध्ये हेगडेवार, गोडवळकर आणि हेगडेवारने हिंदू महासभेची स्थापना केली आणि 1925ला शाहू महाराज आणि विश्वरत्न बाबासाहेबांचं नॉलेज बघून जनसंघ आरक्षणाची स्थापना केली. 1925ला कोण आहेत? आतंकवादी, देशद्रोही ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य लोकांनी मिळून काँग्रेस जनसंघची स्थापना केली. काय म्हणतात? आम्हाला हिंदू राष्ट्र पाहिजे. अरे शिवी दिलेली आहे. मोगल मानवतावादी होते. कोणती व्यक्ती आपल्या धर्माचा प्रसार करतो आणि सुप्रीम कोर्टनं म्हटलेलं आहे 1994ला, जो कोणी हिंदू म्हणे पाचशे लाख मला दाखवून द्या हिंदू शब्द 1800 अगोदर, तुमची गुलामगिरी करतो. बस झाला आता. आणि दादांनो पाण्यासाठी, मंदिरसाठी आणि त्यानंतर बाबासाहेबांनी 1930मध्ये गोलमेज परिषदला गेले. हे कोणी गेले नाही. हा वैश्याचा पोरग, गुजरातचा, रिच घरचं, आणि हा या देशाचा दुश्मन, आर्य विदेशी ब्राह्मण, मोगलचा अवलाद पंडित जवाहरलाल नेहरू, विश्वरत्नाचा खुनी, 90% 52% समाजाचा दुश्मन, हा सुद्धा गेला नाही. 2 वर्ष राहून बाबासाहेबांनी बघा किती बाबासाहेब त्या अखेर इंग्रजांना त्यांनी खाली बघायला लावलं आणि त्यांना मजबूर केलं. 341, 341, 342 SC STला आणि सेपरेट इलेक्ट्रो पोल दिलं होतं. विधानसभा SC साठी आणि STसाठी तेच लोक वोटिंग करतील. हा 32मध्ये उपोषणाला बसला, कॉम्प्रोमाइज केलं. रमाईचं निधन झालं 35मध्ये. 36मध्ये रिझर्व्ह बँक बनवली आणि दादांनो 36मध्ये SC STला आरक्षण दिलं आणि 340 कलम हे OBC गरीब मराठ्यासाठी प्रोव्हिजन केली. 42मध्ये सेकंड वर्ल्ड वॉरला सुरुवात झाली. हा गांधीजी काय म्हणतो? बाबासाहेब सबको आरक्षण देतो. आणि हा गांधीजी म्हणतो इंग्रजांना, नाही आप ही अच्छो, आप ही रो अच्छा आहे. आणि 42मध्ये बघा सेकंड वर्ल्ड वॉर सुरू, तेव्हा इंग्रज म्हटलं हम चले जाएंगे. गांधी म्हटलं चले जाओ. 7,22,000 लोकांनी पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी आपलं म्हणजे म्हणण्याचा अर्थ पायात चपला नव्हत्या. 90% SC ST OBC मायनॉरिटीचे सगळ्यात जास्त लोक मेले आहेत. कपडे नव्हते घालायला, उपाशी राहत होते. पण स्वाभिमानाची लढाई 7,22,000 SC ST OBCच्या मायनॉरिटीच्या लोकांनी जेव्हापासून इंग्रज आले आपलं बलिदान केलेलं आहे. बघा इतिहास. आणि 30 एप्रिल 1945ला हिरोशिमा नागासाकीवर अमेरिकाने न्यूक्लिअर बॉम्ब टाकलं जापानमध्ये. आजही तिथं हँडिक्राफ्ट वर तयार होतात आणि अन्न पिकत नाही. आणि इंग्रजांनी, हिटलरनी पश्चाताप करून आपल्या कुत्र्याला पॉयझन दिलं, बायकोला
बुवाजींनी स्वतः गोळी मारून मरून गेलं. आणि त्यानंतर इंग्रज करार केलं. काय करार केलं? हा गांधीजी वैश्य यांनी मोगल आणि पंडितचा औलाद काश्मीरी पंडित, याचा आजोबा गंगाधर नेहरू, मोतीलाल नेहरू, बघा यांचं हे काश्मीरचे, हे मोगल आणि आर्य विदेशी, जगातला टेररिस्ट आर्य विदेशी ब्राह्मण. दादानं याला नॉमिनेट केलं प्राईम मिनिस्टर, फाळणी केली. आणि 14 ऑगस्टला मोगल आणि याचा औलाद आर्य विदेशी ब्राह्मणचा औलाद जीना, याच्या 2 पोरी गुजरातमध्ये आहेत. आणि हा श्यामा प्रकाश मुखर्जी हा RSSचा मुस्लिम लीगसोबत हा चीफ मिनिस्टर झाला होता. 15 ऑगस्ट 47 हे मिळालं. आणि गांधीजीने नेहरूजीला सांगून बाबासाहेबांचं नाव नॉमिनेट केलं. यांना एक बॅरिस्टर पाहिजे होते. तेव्हा इंग्रज म्हटले की आपके देश में हीरा है. आणि तेव्हा ज्यांनी नॉमिनेट केलं तर त्याचं नॉमिनेट केलं संविधान पीठामध्ये. आणि जोगेंद्र मंडल साहेब अतिशूद्र, बघा कसे टॅलेंटेड होते आम्ही. अरे आम्ही सफरवर आहोत, यांच्यासारखे आहोत का? हां, यांना कोणतं सवय लागलं रे या? हां, आमच्या आया बहिणीचं भोग करणे. आणि हे महाराष्ट्रातले निजामी मराठे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य, हां, आम्हाला मार नाही. जगाच्या पाठीवर आहे का अत्याचार? अरे तुम्ही 21व्या सदीमध्ये कुठं आहे का रे ब्रह्मा? अरे कधी तुमचे डोळे उघडतील 90% समाजानं. आणि या महाराष्ट्रातल्या निजामी मराठ्यांनो उघडा ना डोळे, बघा ना कसं इलेक्शन चाललं आहे का लोकशाही काही? आणि त्यानंतर बाबासाहेबांना संविधान गांधीजी म्हटले, गांधीजींना सांगितलं, इंग्रजांनी म्हटलं. आणि गांधीजींनी नेहरूला सांगितलं. तेव्हा नेहरूजींनी बाबासाहेबचं नाव संविधान पीठात ॲड केलं. आणि जोगेंद्र मंडल साहेबांनी रिजाईन केलं दादांनो. 2 वर्ष आदिवासी आणि कोण मुसलमान, कोण होते हे मुसलमान? अरे शूद्र लोक होते, गरीब. यांनी तलवार काढून बाबासाहेबाला नॉमिनेट केलं. त्या नॉमिनेट केलं म्हणून हे आतंकवादी देशद्रोही काँग्रेस जनसंघ RSSचा आतंकवादी मेंबर नाथूराम गोडसे पुण्यात होता. यांनी कूर किती याचा सुंता केला होता हिंदू मुस्लिम दंगल करण्यासाठी. बघा किती कूर आहेत हे काँग्रेस RSS जनसंघ, हे आर्य विदेशी ब्राह्मण आणि हे निजामी मराठा. कधी दुःख नाही पाहिलं ना. आणि बुद्धी तर काहीच नाही. मुनीमजी यांच्या घरी आणि पूजापाठाचं हे फक्त बायका करणे. आणि बायका कोणाच्या? शूद्राचं. आणि ताकद आहे तर त्याचं हे करणं. आजे म्हणतात ना पैलवानीचं कल घुटण्यामध्ये. आणि दादांनो त्यांनी हा आतंकवादी देशद्रोही नाथूराम गोडसेने 30 जानेवारी 1948 सकाळी गोळी मारली. आणि गांधीजी म्हणतो हे राम, पुष्पशृंगाचं नाव आहे. बघा कोण आहेत हे लोक? पुष्पशृंग राम, दुर्योधन कृष्ण. आणि दादांनो तिथं गाडगेड होते म्हणून हिंदू मुस्लिम दंगल वाचली. आणि 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात 26 नोव्हेंबर 49 संविधान बनवलं. आणि बाबासाहेबांनी स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, मानवता, इन्सानियत, ह्युमॅनिटीच्या मार्गाने, बघा दादांनो, एकमताचा अधिकार एवढे बाबासाहेबाला क्रॉस केले यांनी. म्हणजे 8वा वर्ग पास, ग्रॅज्युएट. बाबासाहेबांना वाटलं असतं ना मानवतावादी होते. यांना म्हटलं असं 50 वर्षापर्यंत तुम्हाला मी मताचा अधिकार देत नाही. काय वाकडं केलं असतं का बाबासाहेबाचं? अरे जग मानतो बाबासाहेबाला. आणि एका मताचा अधिकार दिलं आणि सांगितलं प्रत्येकाने टॅक्स भरायचं. आम्ही 90% लोक ज्यांची व्यथा सडला मांस खाणाऱ्या कावळ्यापेक्षा खालची बुद्धी होती, आम्हाला तेवढं सुद्धा कळत नव्हतं दादांना. कुत्र्या मांजऱ्यापेक्षा खालच्या स्तराला आमची विचार करण्याची शक्ती होती. आणि बाबासाहेबांनी एकमताचा अधिकार, शिक्षण, बुद्धीची वाढ होण्यासाठी बुद्धाने त्यावेळी सांगितलं सायन्स आणि मॅथ, जग त्यांच्या ह्याच्यानं पुढे झालं. बघा इतका अन्याय तर या पृथ्वीवर कुठल्या कंट्रीमध्ये झाला आहे का? एवढं तरी विचार करा. कुठं आहे ब्रह्मा आणून दाखवा. आणि पोट भरायला नोकरी, स्वाभिमान शिकवलं शिवाजी महाराजांनी 1663ला. खबरदार माझ्या शूद्र अतिशूद्र लोकांना घरात जरी बनकर चिरून टाकेल. तेव्हा बाबासाहेब म्हणायचे
जय शिवाजी जय भवानी अशी आमची आई होती जिजाऊ अहिल्याबाई होळकर, माता सावित्रीबाई फुले आणि रमाई. आणि दादांनो, बाबासाहेब म्हटलं सगळ्यांनी टॅक्स भरा, आणि टॅक्स भरतो. आणि 26 जानेवारी 1950 पासून लोकशाहीला सुरुवात झाली. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, मानवता, इन्सॅनिटी, ह्युमॅनिटी. 1000 वर्षापर्यंत या महाराष्ट्रात शूद्र अतिशूद्र लोकांनी आपलं जीव गमावलेला आहे. फुकट नाही मिळालं. बघा तुकाराम महाराजाला मारलं, बघा कोणाला नाही मारलं आहे. आणि 26 जानेवारी 50 पासून लोकशाहीला सुरुवात झाली. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय. काय व्याख्या आहे? लोकांनी लोकांच्या उन्नतीसाठी केलेलं राज्य. लोकांनी कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी, प्रेस मीडिया. चल सांगा कोण बसलेले आहेत? आतंकवादी, देशद्रोही, आर्य, विदेशी ब्राह्मण आणि मोगल यांचं औलाद. सांगा, आर्य विदेशी ब्राह्मणच बसले कॉर्पोरेट सेक्टरला. कोण झाले हायर कोर्टचे जज? आतंकवादी, देशद्रोही, आर्य, विदेशी ब्राह्मण, जगातले टेररिस्ट. कोण झालेत सुप्रीम कोर्ट, हायकोर्टचे जज? कोण झालेत पोलीस कमिशनर? आतंकवादी, देशद्रोही, जगातले टेररिस्ट. करा चॅलेंज. कोण झालेत SDO स्टेटचे? कोण झालेत प्रेस मीडिया? आणि कोण झाले स्टेटचे हायकोर्टचे जज आणि बाकी न्यायव्यवस्थेत? सांगा. कुर्ता बघा, हा जगातला टेररिस्ट आर्य विदेशी ब्राह्मण, जगातले टेररिस्ट म्हणतो आज. 1950ला अहमदी म्हणून हा गुजरातचा होता चीफ जस्टिस. कोण होता? अनुसूचित जमातीचा. याला अहमदी म्हणून मोगलचा अवलाद तिथं होता साऊथमध्ये. त्याला आणायचं, याला तंग केलं आणि याचा बायोग्राफी लिहिला आहे. 51ला याला अटॅक करून मेलेलं आहे. त्यानंतर केशवराव जेदे संविधान ह्याच्यात होते. कर्मवीर भाऊराव पाटील, गरीब मराठा, ॲट 11 वर्ष, शिवाजी का मर जाऊंगा नाम नाही बदलूंगा. 11 वर्षापर्यंत पुण्यात पुतळा नाही बसू दिला. असे हे निजाम्याच्या अवलादी आहेत. अजूनही यांचे डोकं ठिकाणावर आलेलं आहे. पंजाबराव देशमुख, यशवंतराव चव्हाणला बायकोला दादा 42च्या आंदोलनामध्ये काठी लागली, मुलं नाही झालेत. त्यानंतर गाडगे महाराज, त्यानंतर तुकडोजी महाराज. कशाला पंढरी जातो रे बाबा. दादांनो, त्यावेळेस सरदार वल्लभभाई पटेल होते ज्यांनी पूर्ण युनिटी ठेवलं. OBC होते. आणि कालेरकर आयोगाला सांगितलं OBCसाठी रिपोर्ट दे. त्यांनी रिपोर्ट दिलं. हा जगातला टेररिस्ट आणि 52% समाज या देशाचा दुश्मन, विश्वरत्नाचा खुनी मोगलनं पंडितचा अवलादाने त्याला म्हटलं क्या बम्मन क्या टट्टी साफ करेल का? म्हणजे घाण साफ करेल का? आमचा धंदा हे हात तेल दिवसभर रातभर आम्ही उचलायचं आणि काय म्हणायचं कर्म, परंपरा, संस्कृती. अरे गांडू लोक म्हणतो आज या काळ्या टोपीवाल्यांना, हरामखोरांना कुठं मिळाल्या रे आजादी? कधी तुमचे डोळे उघडतील रे हरामखोर लोकांनो, SC ST OBC मराठी लोकांनो? कोणाची देण आहे रे? तुमच्या अंगावर कपडे तरी असते का रे? स्वार्थ कोण आहेत रे? हे टेररिस्ट आहेत का रे? आणि एवढा अत्याचार केला, जेवढं इंग्रज आले यांची देण म्हणून फुलेशाह आंबेडकर झालेत, पेरियार रामास्वामी. आणि या 75 वर्षात याच महाराष्ट्रात एवढी मोठी क्रांती केली आणि एवढं अत्याचार जगाच्या पाठीवर कुठं कुत्र्या बकऱ्यासारखं समजायला तयार नाहीत. यांच्या घरात कुत्रे पाळतात ना, झोपतात ना, ते सुद्धा समजायला तयार नाहीत. हे लोक एवढ्या कोर हे महाराष्ट्रामध्ये अन्याय त्याचं हे मी प्रूव्ह करून सांगतो. करा चालेल. त्यानंतर बघा, त्यांनी रिफ्यूज केलं. त्याला म्हणतो क्या रे बम्मन टट्टी साफ करेगा? आणि हिंदू कोड बिलसाठी रिजाईन केलं. 52मध्ये बाबासाहेबाला कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीने सिम्बॉल ऑफ नॉलेज, जगातला टॅलेंटेड पर्सन. 52ला कुर्ता बघायची. बाबासाहेब आंबेडकर मुंबईहून उभे झालेत आणि याने शेती असते याला केलं, काजोलकरला उभं. बाबासाहेब दादांनो 74च्या काही मतं निवडून हा आर्य विदेशी ब्राह्मण BJPचा नड्डा सांगतो पार्लमेंटचा अंदर. म्हणजे बघा एवढ्या मोठ्या विश्वरत्नासोबत बैमाने. आणि कोण झाले तर आमदाराचे, खासदारांचे PA. हां, आणि हे काळे टोपीवाले विदर्भातले तेली कुणबी दारूचे व्यवसाय कलार, 5000 मधला एक संघात जाणारे डंडा काठी घेऊन. हां, आणि यांच्या घरी मुनीमजी म्हणून हे पूजापाठ करणारे, हजारो एकर जमीन. आणि गोरगरीब लोक, तेली कुणबी कलार गरीब लोक
हां, दारूचे व्यावसायिक, काळे टोपीवाले हे खासदार आमदार झालेत. कारण हे यांचे पालतू कुत्रे आहेत ना, संघात जाणारे. आदेश शिकलेले तर नाहीच आहेत. हे बघा निजामी मराठे आहे का अजूनही? हां, 54ला पाडलं बाबासाहेबाला आणि 56ला दीक्षा घेतली. आणि बाबासाहेब बघा दादांनो, 14 ऑक्टोबर 56ला दीक्षा दिली. 4 डिसेंबरला बाबासाहेब बुद्धगया नेपाळला गेले होते. प्रोग्राम होता तो. 5ला परत आले आणि 6ला सेशन चाललं होतं पार्लमेंटचं, आता जसं चाललं आहे तसं. हा बाबासाहेबाचा खुनी मोगल आणि पंडित चौलात या देशाचा दुश्मन, 90% दुश्मन म्हणतो याला. अरे कोणाला डाऊट असेल तर हे करा. याची रखेल सविता कबीरने बाबासाहेबाची हत्या केली आहे. हे डॉक्टर विलास खरात सरने सायन्स जर्नीमध्ये प्रूव्ह केलं आहे. आणि किती कूर हे लोक. बाबासाहेबचे डेड बॉडी दिल्लीला नाही केलं, मुंबईला पाठवलं. म्हणजे बघा किती कूर लोक आहेत हे. आणि कोण बसले आहेत हे बलात्कारी, खुनी, आतंकवादी, देशद्रोही. सांगा खरं आहे का खोटं आहे? आणि हे कूरता बघा, या महाराष्ट्राला, महान राष्ट्राला बर्बाद करण्यासाठी डोकं बघा यांचं कसं चालतं ते. किती शिकले लोक होते रे. कोण आहेत रे हे लोक? आतंकवादी नाही आहेत. हां, खादी जो चड्डी नाही घालणार, जो जगातला टेररिस्ट, डिस्ट्रिक्टला टेररिस्ट, हे टेररिस्ट आहेत का? हां, अरे जगाच्या पाठीवर कुठं असा अत्याचार आहे का, झालेला आहे का, होत आहे का? काय समजतात हे लोक? आणि तुम्ही निजामी मराठ्यांनो, जिजाऊचे दुश्मन, हां, शिवाजी महाराजचे दुश्मन, संभाजी महाराज, अहिल्याबाई होळकरचे दुश्मन, फुलेशाहू आंबेडकरचे दुश्मन, हरामाचा पैसा खाणे, गोरगरीब लोकांचं शोषण करणे, आमच्या आयाबींचा भोग करणे, कापता छोट्या छोट्या पोरींना. हे का पॉलिटिक्स आहे का रे? कधी डोळे उघडतेलं निजाम्याच्या मराठ्यांनो? सगळं दिसते डोळ्यामध्ये, दलाली जात नाही. त्यानंतर बघा 56ला यांना कुत्रे हे पाहिजे होते, गधे घोडे कुत्रे पालतू. यांनी आंध्रमधनं मराठवाड्याला वेगळं केलं. आणि हा गुंडा, मोवाली, बलात्कारी, खुदी उमरखेडच्या शंकरराव चव्हाण पुसटजवळचा 48चा LLB, काळी टोपी, दंडा घेऊन जाणार आहे. आणि याचा गुरु कोण? तो बलात्कारी खुनी साई महाराज बेंगलोरमधला, जो अटल बिहारी प्राईम मिनिस्टर झाला होता 99मध्ये. तर तो जिथून हाकतो तिथं 100 ग्रामची चेन, तोंडातनं 100 ग्रामची चेन. आणि त्या अटल बिहारीच्या ह्याच्यात गणपती दूध पेत होता. यांना माहीत आहे हे तर सडल्या मास खाणाऱ्या कावळ्यापेक्षा यांची बुद्धी खालच्या स्तराची आहे. याला मुख्यमंत्री केलं. आणि याचा पोरगा अशोक चव्हाण आणि याची पोरगी एक नागपूरला भोयर डॉक्टरकडे, मी उमरेडचा आहे, उमरेड हेवतीचा पाटील, भोयर पाटील, त्याला दिले. या बाप पोराने मिळून आज मराठवाड्याला अरे कुत्र्या बकऱ्यापेक्षा खाली आणला आहे. 1 लाख पोरी गायब आहेत, कुत्र्या बकऱ्यासारख्या मारतात. बघा बीड, परभणी, ती बघा मराठवाड्याची पोरगी बिचारी मुंडीची. राजे महाराजे, पोलीस कमिशनर, आमदार, खासदार, इतके क्रूर आहेत इथले डॉक्टर लोक. पश्चिम बंगालची एक पोरगी मिली, त्याचा निषेध करतात. पण त्या पोरीने सुसाईड केलं दादांनो, लिहून ठेवलं आहे, नो इन्क्वायरी. बघा किती क्रूर आहेत. अरे का माणसं नाहीत का आम्ही? अरे क्रूरता बघा यांची. 1 मे 1960ला विदर्भ हा आदिवासी बाहुल एरिया. बघा दादांनो, आम्ही आदिवासी MP मध्ये होतो. 1931मध्ये जनगणना झाली आहे. 47 जाती आहेत आदिवासींचा. आणि 13 आमदार आणि 2 खासदार STचे. कधीपासून आहेत? 52 पासून, 50 पासून. मजा बघा यांची. हा आदिवासी बाहुल एरिया. अरे आमच्या आदिवासींचा, हलबा समाजाचे जेवढे काही लोक आहेत, आम्ही तिकडचे आहोत, छत्तीसगड साईडचे. यांनी याच्यावरून फेकलं, नदीच्या वरून. आमच्या बायका पोरांना भीती लागून आम्ही इकडे आलेलो आहोत. आमच्या घराजवळ हा गरीब, ज्याला तुम्ही मुसलमान म्हणता, आजही भिंतीला लागून भिंती आहे. आम्ही त्यांच्याकडून हातमागचा व्यवसाय शिकला पोट भरण्यासाठी. गरीब अनुसूचित जातीचे लोक आजही आम्ही घराजवळ भिंतीला लागून भिंती राहतो. गरीब तेली, कुणबी, कलार, बघा ॲडव्होकेट बलवंतराव ढोबळे पूर्ण वापरून घेतलं त्याला, तेली समाजाचं. असे एक यांनी केलं.
पूर्ण वापरून घेतलं. आणि त्यानंतर विदर्भ हा भारतातला काळा सोना, गोंदिया MP बाउंड्रीपासून तर आंध्र बाउंड्रीपर्यंत माझ्या उंबरेडला 2 माइन्स आहेत फक्त 5 किलोमीटर. डोकं बघा यांचं. पॉवर स्टेशन जंगल कोणी डिमांड नाही केली. आणि यांनी काँग्रेस, जनसंघ, RSS आतंकवादी देशद्रोही लोकांनी नागपूरमध्ये 60मध्ये यांना आतंकवादीचं ट्रेनिंग देण्यासाठी, कोणाला, या काँग्रेस, जनसंघ, RSSचे टेररिस्ट लोकांना आमदार खाद्यासाठी RSSचं ऑफिस बनवलं. आणि 52 वर्षापर्यंत यांनी नॅशनल फ्लॅग फडवलं. कारण हा सेंटर प्लेस आहे बघा. आणि तुम्हाला सांगितलं राजकारणाची व्याख्या काय आहे, पॉलिटिक्सची. हां, आणि क्रूरता बघा यांची. 1962मध्ये पुण्यामध्ये पूर्ण भारतातल्या आदिवासी लोकांचा पोरींवर अन्याय, अत्याचार, बलात्कार, कारण आम्ही 7% आहोत. डोकं बघा. अरे 1% खोटं असेल ना, आज सुप्रीम कोर्टला म्हणतो. आणि माझी बहीण मुर्मूजी 7 मोरवंशी नाव चॅलेंज आहे सगळ्यांना. महाराष्ट्रातले पोलीस कमिशनर, SDO, आणि हे प्रेस मीडिया, आणि हे पॉलिटिक्सचे तेली कुणबी कलार, आमदार, खासदार. आणि त्यानंतर निजामी मराठा नाही म्हणतो, अजूनही वेळ गेलेली नाही बघा. पूर्ण डेमोक्रेसी संपलेली आहे. फ्रॉड होटिंग होत आहे, फ्रॉड बघता ना डोळ्यांनी. आणि दलाल भडवे लोक सगळे. कुठं आहे रे संविधान? आणि संविधान कुठं आहे? हा एवढा अन्याय त्याच्यावर होत आहे, डोळ्यात दिसत नाही का? कोण बसले आहेत? आतंकवादी, देशद्रोही, हे काळे टोपीवाले ने क्षत्रिय, वैश्य, निजामी मराठा राज करत नाहीत का? खोटं आहे का रे? आणि क्रूरता बघा यांची. पूर्ण भारतातल्या आदिवासींचे जल, जंगल, जमीन आणि त्यांच्या पोरींवर बलात्कार, खून करून कापण्यासाठी. कारण आम्ही 7% शिकलेले नाही आहोत. डोकं बघा. यांनी पुण्यामध्ये आदिवासी संशोधन केंद्र काढलं. सगळ्या भारताचा आदिवासींना गुलाम. डोकं बघा. या बिचाऱ्यांची काही चूक नाही. 47 जातीमधले 13 आमदारांना 14 जाती सिलेक्ट केल्या आहे बघा. गडचिरोलीचा 2-3 कास्ट आदिवासींचा, मराठवाड्याचा 2-3, पश्चिम महाराष्ट्र 2-3, सोलापूरचा 1-2, गुजरात बाउंड्री महाराष्ट्रामध्ये 2-3, खानदेशचा 2-3. आणि हा आंबेगावला राहणारा पुणे डिस्ट्रिक्टमध्ये मधुकर पिचड हा आमदार होता. यांची काय चूक नाही. यांचा नातेवाईक महादेव गोविंद गारे 39चा जन्म, फक्त तो 22 वर्षाचा. सांगा 22 वर्षात काय शिकत होते? कोण सिलेबस तयार करते? कोण तुम्हाला PhD देते? कोण बसले होते सांगा? त्याला डायरेक्टर बनवलं. आणि हे 13 आमदारांना सांगितलं की तुमच्या मायेजवळ ब्रह्मा झोपला होता, तुम्ही खरे आदिवासी आहे. आता त्यांना फायदा भेटत आहे, ते का नाही घेणार? आणि हे पण शिकले नव्हते. आणि त्याला डायरेक्टर केलं. आणि हे आर्य विदेशी, आर्य जगातले टेररिस्ट, जोशी कुलकर्णी महाराष्ट्रातले, सेंडा असताना लंबावाला, आणि हे चिकणे असतात, यांचा लंबा सेंडा राहते 24 तास. पेरियारला म्हटलं होतं कुंभमेळ्यामध्ये, अरे भाग साले, इतिहास लिहिला यांनी. आणि सांगा रे, डॉक्टर, इंजिनियर, सायंटिस्ट, तुम्ही कोणी तुम्हाला PhD दिली आहे? कुठं मिळालं ते? आणि दादांनो यांना आदिवासीच्या आश्रमशाळा दिल्या, मास्तरीनबाई, करा मजा. आणि हा हरामखोर जगातला टेररिस्ट, आर्य विदेशी, बलात्कारी, खुनी, अन्यात्याचारी, हा काश्मीरचा पंडित मेला. सत्यानाश केलं महाराष्ट्राचं. सत्य आहे का? सत्य आहे, करा चॅलेंज. आणि हा निजामी मराठाचे शरद पवार 64 पासून पॉलिटिक्समध्ये आहे. निजामी मराठाचा ठेकेदार. आणि बघा त्यानंतर किती क्रूर होते मेल्यानंतर सुद्धा. गुलजारीलाल नंदा गरीब, हंगामी. त्यानंतर लाल बहादूर शास्त्री गरीब. ताशकंदमध्ये लिजवून मारलं त्याला 66मध्ये. गुलजारीलाल नंदा आणि इंदिरा गांधी झाली आहे. कधी? 66मध्ये. सिंडिकेट पोलादी होती, जगातली शिकलेली होती. आमच्या आया अशा नाही राहत दादांनो. बघा जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले आणि रमाई. आणि 66ला झाली, हे त्याच्या विरुद्ध झालेत. सिंडिकेट बघा इतिहास. 66ला इंदिराजीने सगळ्या प्रायव्हेट बँक नॅशनलाइज केलं. कितीतरी अंडरटेकिंग ऑफिस, गव्हर्नमेंटचे ऑफिस
आणि 67मध्ये आमचे नॉर्थचे लोक विश्वरत्नाच्या पुतळ्यासाठी संत जेलमध्ये गेलेत. आमच्या आयाबाईने डिलिव्हरी झाला जेलमध्ये. मानवतावादी होती. विश्वरत्नाचा पुतळा, अतिशूद्र, शूद्र राजा छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणचे जनक राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आणि जगातला टॅलेंटेड शूद्रराजा शिवाजी महाराज पुतळा बसवला. यांच्या 224 सीटा येणार होत्या. ह्या 400 सीटा येणार होत्या 2024मध्ये. काढून फेकलेला आहे. आणि बघा हे बाबासाहेबांच्या समाजातले दीक्षाभूमीसुद्धा विकून टाकली. सांगा खरं आहे का? आणि इंदिराजीने जे 18 वर्ष केलेलं आहे यांची क्रूरता सांगतो शॉर्टमध्ये. कारण कसं असते लोकांना हा रोजच हेच सांगतो. आता बघा 70मध्ये जगाने तिला चॅलेंज केलं 5 न्यूक्लिअर पॉवर कंट्रीनी. काय म्हटली? भागो. 74ला त्यांनी अणु टेस्ट केली. 71ला बांगलादेश जिंकलं, घुसून गेली कराचीतनं 7व्या बेडाला, भ्याली नाही. 72ला डॉट आलं, अमेरिकेत डुकराला चारतात ते लाल ज्वारी खाल्ली. आणि 73मध्ये पेरियार मरण पावला, निडलपासून मिसाईलपर्यंत. आणि पेरियार बिलन यांना जोर आलं. इंदिरा गांधीचा अगेन्स्टमध्ये काय केलं यांनी? सेंटर लेवलला स्ट्राईक केलं बघा. आणि काय केलं? इमर्जन्सी लावली. मग ललित नारायण मिश्राला मारून टाकलं. कोण? यांची BMS 100 शाखा, काँग्रेस जनसंघ RSS, बलात्कारी खुनी शिकलेले लोक आणि AID. आणि इंदिरा गांधीला तंग केलं, ललित नारायण मिश्राला मारून टाकलं. हे बलात्कारी खुनी सगळे. कारण हे SC ST OBCच्या लोकांना बुद्धीच नाही आहे. आजी बघा ना, नरेंद्र जाधव किती PhD? 5 PhD, 6. मुंगवेकर, कसबेकर म्हातारा झाला. शाह मानव आणि हे आंबेडकर नामामध्ये बसतात. दलाल भडवे लोक आणि कांशीरामला शिव्या देतात. आणि तो लालाच्या टट्टी खाणारा राजेंद्रपाल गौतम ॲडव्होकेट आहे म्हणते. जय हनुमान दारू के दुकान. अरे डूबमर डूब, हरामखोर. कांशीराम को गाली देते हो, आंबेडकर नाम बैठ के बेईमान लोगों, संविधान के देशद्रोही लोगों. आणि 75ला जो इमर्जन्सी लावली ना तंग येऊन, 25 डिसेंबर 75ला, हा हरामखोर आतंकवादी देशद्रोही हे जे बसले आहेत ना काळे टोपीवाले काँग्रेस जनसंघ RSSच्या लोकांनी, याचा हेड बाळासाहेब देवरसनी इंदिराजींचा पाया पडलं, टाकलं. अटल बिहारी सगळ्यांना टाकलं. ही होती पोलादी इंदिरा गांधी. आणि त्यानंतर जयप्रकाश नारायणने बिगुल फुकलं. आणि हे हरामखोर हा जेठमलानी शरणार्थी आलेला आहे. आज आम्ही शरणार्थी काय? अरे आम्हाला मारायला तयार झाले आहेत. मारायला आहे का रे जगात कुठं ब्रह्मा? कधी तुमचे डोळे उघडतील? कुठं मिळाले आजादी? जगामध्ये आहे का कुठं ब्रह्मा? घुसा साल्यांच्या घरात एकटा भाऊ लढतोय आमच्या. भाड खाऊ लोक, बलात्कारी खुनी अन्यात्याचारी SIR आणता. पुरा फ्रॉड इलेक्शन, एक मताचा अधिकार दिला तो सुद्धा संपवला. आणि तुमच्या डोळे नाही उघडत. भाड खाऊ लोकांना, दलाल भडवे लोकांना, SC ST OBC मायनॉरिटीचे हरामाचा पायदापाला राजकारण म्हणजे कोणाचा पैसावर आहे? 90% लोक टॅक्स भरतात बिचारे, मेहनत करून सर्व्हिस टॅक्स, त्याच्याने देश चालतो. आणि इमर्जन्सी लावली दादांनो. आणि बघा जयप्रकाश नारायण, सगळे शूद्र अतिशूद्र टॅलेंटेड नॉर्थचे. पेरियार रामास्वामी नॉर्थचा, कर्पूरी ठाकूर, ललितसिंग यादवला मारून टाकलं. त्यानंतर चरणसिंग चंद्रशेखर, शरद यादव, गुलाबसिंग यादव, रामविलास पासवान, लालू प्रसाद यादव आणि काळीरामजी होते. आणि 75मध्ये बाबू जगजीवनरामनी काँग्रेस सोडली इमर्जन्सी अगेन्स्टमध्ये. आणि 76ला धर्मनिरपेक्ष जातीवाद ॲड केलं. आणि 76ला कांशीरामजीने आमचे राम हेडवसाहेब नागपूरचे आणि 33 जातीय लोकांनी इंदिरा गांधीला रिक्वेस्ट केली. इंदिरा गांधीने एरिया रिस्ट्रिक्शन हटवलं आदिवासीने पूर्ण भारतातलं. 77ला जनता दलची गव्हर्नमेंट आली. आणि हे जनता पार्टी 2-4 RSS होते. हे सगळ्या पार्टीमध्ये स्लीपर सेल आहेत. पण ह्या पार्टीच्या लोकांना डोकं नाही आहे ना. तो बघा ना अखिलेश यादव, त्याच्या बापाने याची मयत उचलली. कुणाची? फुलनदेवीची. आणि हा गांडू ब्राह्मण क्षत्रियचा अवलाद, बायका पाहिजे पांढऱ्या, आणि हे निजामी मराठ्यांच्या अवलादांनो शरम नाही वाटत? काय चाललं आहे तर? आणि दादांनो त्यानंतर बघा दादांनो, ब्राह्मण झाला गुजरातचा मोरारजी देसाई आणि हे सगळे लोक होते. आणि यांनी म्हटलं मंडल साहेबांना 52% बहुजन समाजाच्या लोकांसाठी मंडल कमिशन स्थापना केली. यांनी पॅन्टमध्ये हागलं, लघवी केली.
हरामखोर बैमान लोक ने प्रेस मीडियाने काय लिहितात, SC ST केले मंडल कमिशन आणि गोर गरीब लोक OBC BBCचे दादानं त्यांना जिवंत जाळलं आणि हे पेपरवाले लिहित होते. कारण तुम्ही कुठं होते? 2025मध्ये 371 ठिकाणी फ्रॉड इलेक्शन झालं. कोरोना आणला मुसलमानांनी. हां, ताली थाली वाजवा रे. हां, शेतीचं बिल आणलं, 900 लोक मेले. हा इडलीचा अवलाद दुश्मन या देशातला, याच्या बापाने आणल्या EVM मशीन, याच्या बापाने राम मंदिरचा मुर्दा उघडलं, लाखो याला केलं आणि ह्या नरसिंगरावने गेट करार केलं. हा आर्य विदेशी ब्राह्मण आणि पूर्ण भारताला गुलाम केलं. आणि हे गांडू लोक आमच्या SC ST OBC समाजा 131 खासदार, हां, आणि हे दलाल लोक आमदार खासदार कुठं आहे रे तुम्ही? अरे कशामुळे झाले तुम्ही? आज पूर्ण इलेक्शन फ्रॉड होत आहे. हां, आणि 2024मध्ये त्यानंतर काय आलं? कोरोना. 5,000च्या इंजेक्शनने लाखो रुपये कमवले. अरे मराणारे डॉक्टर लोक अवलादींनो, तुम्ही कोण शिकले लोक आहेत रे? यहुदीच्या अवलादांनो, किती कूर आहे रे डॉक्टर लोक तरी तुम्ही. एक डॉक्टर मेली फलटणची, कथाकारी निषेध, आणि पश्चिम बंगालची मेली तर निषेध. कारण ती कोण होती? ती पण आमची बहीण होती ना. हे बहीण नाही होय का? किती कूर रे तुम्ही मराठे. संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ. हां, आणि काय रे वामन मेश्राम गांडू म्हणतो तुला, हरामखोर. ऑक्टोबर 13ला सुप्रीम कोर्टात गेलास. इट इज नॉट फेन व्होटिंग मशीन. आता गांडीला पाय लावत पडतोयच. महाराष्ट्रात नाहीच. किती फ्रॉड इलेक्शन होत आहे. लोकांना घाबरायचं ना. एकटा भाऊ आपला कापी आहे, ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर. आणि 24-25मध्ये नंगा साधू हाकतात पितात तिथं 60 करोड. हा नरेंद्र जाधव, मुंगवेकर, कसबेकर, हां, श्याम मानव आणि हे 31 आमदार. हां, त्याच्यानंतर हे सगळे नशिबानं झालेले. चाला रे गुवाचं पाणी प्यायला. कशामुळे झाले रे तुम्ही? संविधान नसतं तर चांगले डॉक्टर इंजिनियर, आणि त्या आंबेडकरांना बसतात दलाल भडवे लोक, संविधानाचे देशद्रोही. 60 करोड. हां, आणि 85 करोड 5 किलोनी. कोण आहेत रे हे? 13 करोड पर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट बिचारे, त्यांचे मायबाप नाही. ही दशा आउटपुट. अरे एवढी आउटपुट होती का? इंग्रज होते त्यामुळे झालेत ना सगळे हे. ही आमचा आउटपुट काय रे? 10 स्टेटला पालणारा हा महाराष्ट्र, ज्या एक मताचा अधिकार 1,000 तो संपून गेलाय. काय चाललाय महाराष्ट्रात कालच्या इलेक्शनमध्ये बघा ना डोळ्यांनी. हे आउटपुट. अरे डूब मरा तुम्ही निजामी मराठ्याचा अवलादांनो, आमदार खासदार सगळ्यांनी. आणि यांनाही म्हणतो, या वामन मेश्रामलाही, अखिल भारतीय आदिवासी काढून. हां, आणि 78मध्ये या शरद पवारनी वसंतदादाची गव्हर्नमेंट पाडली, पूर्वगामी लोकशाही आघाडी. नितीन गडकरी आणि RSS जनसंघ, RSS पूर्वगामी लोकशाही केली. खोटं आहे का? हां, आणि 80मध्ये इंदिरा गांधी परत निवडून आली आणि 80मध्ये आमच्या इथं TV आलेलं आहे. 80मध्ये BJP झाली. जनसंघ RSSचं दिवा गेलं ना फुल आलं. आणि 81मध्ये जनगणना झाली तर आम्ही आदिवासींचे 1,10,00,000. 2च्या ठिकाणी 4 खासदार, 14 जातीचे 13चे 26, 6,000 करोडचा घपला. आणि हा वामन मेश्राम हरामखोर संविधानाच्या देशद्रोही म्हणतो याला. याने अखिल भारतीय आदिवासी संघ काढला आहे आणि 14 जातीचे लोक याच्यासोबत, हे निजामी मराठाचे काही लोक याच्यासोबत. आणि हा संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, कोकाटे, बनबरे हे जे आहेत ना, कारण यांनी निजामी मराठा, आजी म्हणतात ना पैलवान घुटण्यात, यांना भाड खायची सवय झाली, हरामाचा खायची. आणि हा निजाम्याचा औलाद. हा कोण आहे हे? अरे जेव्हापासून मनुस्मृती झालेली आहे, क्षत्रिय कोण आहे? कधी कष्ट केलं का यांनी? हां, अरे काय इतिहास नाही का महाराष्ट्राचं? कोणी मारलं रे संभाजी महाराजाला? कोण गुढीपाडवा म्हणवतं? महाराज डोकं लटकवतं. हां, आणि तो छिंद महाराज शिवा देत होतं. काय रे भुजबळ, कुठं मेलास का तू? पुतळे जेव्हा फाडले, हां, आणि महाराजाचा इतिहास कोणी लिहिलं? ज्योतिराव फुलेने. आणि मराठा साहित्य संघ, विदर्भ साहित्य संघ, आणि हा हरामखोर हा रवी दलाल अमरावतीच्या वरुडचा, हां, कांशीरामचे दुश्मन. अरे कांशीरामने जे कार्य केलं तुम्ही केलं का रे? लावोजी बाबाजी माल माल लावो. अरे तुम्ही शिकलेच नाही तर दलाली करण्यात गेलं टाईम. आणि त्यानंतर बघा 6,000 करोडचा घपला केला. आणि वामन मेश्राम 48 वर्ष त्यांच्यासोबत आहे. मराठा सेवा संघ संभाजी. अरे बोला ना तोंडाने.
पूर्ण जल जंगल जमीन स्वाधीन करणे आता पडतोय. आणि 81मध्ये आणि 84मध्ये इंदिरा गांधी मंडल कमिशन. बघा इंदिरा गांधींनी दादांनो मंडल कमिशन लागू करणार. बघा या बेईमान हे काळी टोपीवाले आणि हे तर दलालच आहेत. निजामी मराठा क्षत्रिय वैश्य कोण चालवत आहे रे देश? कोणाच्या डोक्यात चाललं आहे? कुठं मिळाले आजादी मी आज विचारतो. आणि बघा हे किती क्रूर आहेत हे दादांनो. यांनी काय केलं? इंदिरा गांधीला लेक्चर आहे इस देश के उन्नति के लिए मेरा खून का एक मुकाम. तिला माहीत होतं. त्याचा PA RK धवन, आर्मी चीफ अरुण वैद्य पुण्यातला सदाशिव पेठेतला, याने गोल टेम्पलमध्ये भिंद्रनवालेला घुसवलं आणि गोळीबार केलं. डोकं बघा. RK धवन हा PA. इंदिराला माहीत होतं माझी हत्या होणार आहे म्हणून. आणि त्याने 2 सरदारच्या थ्रू दिवसाढवळ्या तिची हत्या केली 84मध्ये. आणि हे आतंकवादी देशद्रोही BJP कोण? जनसंघ RSS फुल. काँग्रेस कोण? RSS जनसंघ. आणि तिन्ही म्हणून कसं? काँग्रेस, जनसंघ, RSS आतंकवादी देशद्रोही जगातले टेररिस्ट. बघा पार्ट्या. याने तिची हत्या केली. आणि हे BMSच्या 100 शाखा आणि AIDF हे शिकलेला बलात्कारी, खुनी, अन्य अत्याचारी याच्यात सगळ्यात जास्त SC ST OBCचे लोक आहेत. यांनी कधी इतिहासच नाही बघितलं. मनुष्य स्वार्थी आहे. माल पाहिजे माल. बाकी काय घंट्या करायचं आहे आम्हाला? काय घेणं देणं? इतिहासाचे काय घेणं देणं? माल पाहिजे. आणि हे जेवढे SC ST शिकलेले आहेत, अरे थांबा, SIR सुरू झालं आहे. तुमच्या घरात घुसून तुम्हाला नाही जेलमध्ये टाकलं त्यांनी. त्यांचा प्लॅनिंगच आहे. अरे तिची हत्या केली. आणि आमचे शीख भाई देशासाठी रक्त, त्यांना खलिस्तानी म्हणतात. आणि बघा या लोकांनी मिळून टायर टाकून त्यांना जाळलं, त्यांच्या बलात्कार केलं, हजारो लाखो लोकांची नरसंहार केलं. आणि सांगा रे माझ्या देशातल्या लोकांना कोणी माफी मागितली आहे पार्लमेंटमध्ये? कोण होते? झालं. हा 18 वर्ष जे इंदिरा गांधीनं ते त्याच्यानंतर यांची कुर्ता बघा आता एक खरं आहे का खोटं आहे बघा यांची मजा. 84मध्ये 365 सीट आल्यात काँग्रेसला. याचे दोन्ही पोरं फिरोज गांधीचे. इंदिराजीचं नवऱ्याचं नाव फिरोज गांधी, संजय गांधी, बन्सीलाल, विद्याधर शुक्ल यांना फक्त जवान पोरी पकडणे आणि त्यांच्यावर बलात्कार हत्या करणे, बलात्कार करणे. कारण हे कोण आहेत? कोण आहेत हे काश्मीरी पंडित आहेत ना? हां, साऊथची एक हिरोईन काश्मीरला फिरायला गेली, तिला पकडून तिचा बलात्कार करायला पडून आली बिचारी. म्हातारशी लग्न केलं आणि आज BJPची खासदार आहे. आणि कपूर कर्नल आर्मीमध्ये होते, त्याच्या पोरशी अफेअर त्याचं. गेला इंडियाचं बंदूक ठेवलं, लग्न केलं आणि 81मध्ये हे मरून गेलं. हा पायलटपासून प्राईम मिनिस्टर. काय केलं? याला घेऊन गेले अयोध्यामध्ये. कारण मंडल कमिशन मेन आहे. बोलते का कोणी? अरे कोण होय हा कालेलकरा विरोध करणारा? 52% लोकांना कधी जागणार तुम्ही? अरे हे नाही सुधारणार आहे. हे तर राजे महाराजा आहेत महाराष्ट्रात. महाराष्ट्रातून राजे महाराजे चालवत आहेत पूर्ण भारतावर राज्य. आणि हे काळी टोपीचं डोकं वापरत आहेत. अजूनही डोकत नाही आहे त्यांचं. येणारही नाही, शेवटमध्ये नाही येणार. आणि दादांनो डोकं बघा, त्याची दरवाजा उघडला, मूर्ती ठेवली. कारण मंडल कमिशन मेन आहे यांचं, OBC. आणि दादांनो यांनी हिंदू मुस्लिम करून बॉम्बे कांड, मस्जिद पाडली 6 डिसेंबरला. बघा किती लाखो करोड लोकांची कत्ल करून टाकली. आणि हा आतंकवादी देशद्रोही अटल बिहारी वाजपेयी, मोगलचा अवलाद, हा आतंकवादी देशद्रोही मनोज सिंघवी, हा कम्युनिस्टच्या प्रकाश कारातने आणि राजीव गांधीने EVMचं प्रस्ताव पास केला आहे. बघा किती बैमान हे लोक. कोण आहेत रे? कोण होय रे अटल बिहारी वाजपेयी? कोण होय रे मनोज सिंघवी? कोण होय प्रकाश कारात कम्युनिस्टचा? हां. आणि 84मध्ये कांशीरामजीने BSPची स्थापना केली. काय नारा लावला? तिलक तलवार तराजू मारो सालों को जूते 4, 85 भाग हमारा है. आणि आज काय रे रवी दलाल, महाराष्ट्र साहित्य संघाचा, कांशीरामचं नाव, हां, व्यक्तिपूजा. आणि आता भावानी राखी बांधली अडवाणीने यांनी आणि गेली 2000मध्ये गुजरातच्या याच्यात. हां. आणि आता नारा बंदूकच्या टोकावर फ्रॉड इलेक्शन घेऊन. हां. आणि एक पुष्पशृंग बसलाय. काय नारा?
लाओ जी बाबाजी, लाओ माल खात देतो, और लाओ हिंदू राष्ट्र. अरे डूब मरा पाण्यात. बघा कशा कूर निघालेत. एवढी मोठी चळवळ सत्यानाश केली. बिचाऱ्याच्या बहिणीला नाही भेटून दिलं, आईला नाही भेटू दिलं, बँक अकाउंट नाही ओपन केलं. आणि आज बघा. आणि 2 नारे मी सांगितलं, आता थोडंसं डिटेलमध्ये जात नाही. यांची कुर्ता सांगायचे कुठं मिळाले ते तुमच्याकडे. त्यानंतर 89मध्ये राजीव गांधी म्हटला 1 रुपया टॅक्स येतो, 10 पैसे 90 पैसे खातात. VP सिंग साहेबांनी मंडल कमिशन लागू केलं, त्याचं सपोर्ट घेतलं. मग चंद्रशेखर, मग चरण सिंग. आणि 91मध्ये बघा यांची कुर्ता. राजीव गांधी प्रचाराला गेलेत आणि DMK म्हणजे पेरियारच्या DMK कोण आहे, पेरियार डिटेलपासून मिसाईल, त्याचा हत्या केली तमिळच्या नावाने. आणि हा आतंकवादी देशद्रोही UPA होती त्यावेळेस. नरसिंगराव हा आर्य विदेशी ब्राह्मण टेररिस्ट, 7 पोरं आहेत हैदराबादचा. हा उमरेड रामटेक मरून खासदार म्हणून निवडून आला होता. आणि या हरामखोरांनी, या नरसिंगरावनी जे 1 महिना जेल, त्यांना 20-20 हजार रुपये दे इमर्जन्सीमध्ये. आणि याने बहुमत नव्हतं याला. आणि हा हरामखोर यहुदीचा अवलाद, हा कपिल सिब्बल बैमानने अर्जुन सिंगला काढलं आणि सगळ्या विदेशी आर्य विदेशी टेररिस्ट लोकांना युनिव्हर्सिटीमध्ये भरलं. आणि हा कपिल सिब्बल, हा भोकण्या चिदंबरम फायनान्स मिनिस्टर, आणि हा आर्य विदेशी आमच्या देशाचा प्रेसिडेंट मुखर्जी यांनी PMLचं बिल आणलं. आणि नरसिंगरावने गेट करार केलं. जल जंगल जमीन शेती अंडरटेकिंगचे ऑफिस, आणि दादांनो गव्हर्नमेंटच्या ऑफिसला प्रायव्हेट करून गुलामगिरी सुरू केली. आणि आता बघा लेबर बिल आणलं आहे, तेही सांगणार आहोत. कसे कसे कूड लोक आहेत. 92ला यांनी क्रिमिनल लावलं. सांगा रे OBCच्या लोकांना कोण होत. एकटा लालू प्रसाद यादव लढला. बिचाराने त्या अडवाणीचं थांबवलं, त्याला पेपरवर चोर म्हणून. कारण हेच बसले आहेत गुंडे मवाली बलात्कारी वर्ष. हे टेररिस्ट नाही होत का रे? हां, अरे आता काय कुठं आजादी मिळाली अरे हरामखोर लोकांनो, SC ST OBC मायनॉरिटीच्या लोकांनो. आणि या निजामी मराठ्यांच्या लोकांना म्हणतो, गरीब मराठा लोकांना कधी तुमचे डोळे उघडतील? 93मध्ये यांनी शुभ शोरेन आदिवासीला जेलमध्ये टाकलं बहुमतनं. 94ला आनंद मार्गासाठी काश्मीरमध्ये दादांनो 1 प्लेन भरून हत्यार आलेत 94मध्ये. 96ला कांशीरामनी एका मतानं पाडलं. आतंकवादी देशद्रोही अटल बिहारचे गव्हर्नमेंट ते हे होते. आणि आज त्या कांशीरामच्या नावाने कांशीराम लाओ जी गू का पानी का संविधान, लाओ हिंदू राष्ट्र बनाओ, हम आपकी टट्टी, हमको पैसा दे दो, सिर्फ माल, थैंक्स बाबाजी. अरे डूब मरो पानी में रामखोर लोगो. आणि त्यानंतर 96मध्ये झालं देवगौडा, हा सीताराम केसरी OBC काँग्रेस आयचं टेररिस्ट संघटन, त्याची धोती सोडली सपोर्ट केलं म्हणून इंद्रकुमार गुजराल. आणि 99% फ्रॉड इलेक्शन होत आहे. या अरुण शौरी हा शिव्या देत होता, कॅबिनेट मिनिस्टर होता. आणि हा आमचा खडग्या बुड्ढा 84 वर्षाचा, हा कॅटेगरायझेशन होत आहे, हा पूर्ण फ्रॉड इलेक्शन होत आहे. हरामखोर म्हणतात तो इडलीचा औलाद. क्या सोनिया है क्या वर्ड के अंदर इटली में अन्ना त्याच्या झूठ आहे क्या ये? हां, स्वतः म्हणतो राजस्थानमध्ये फ्रॉड, हरियाणामध्ये फ्रॉड, हां त्याच्यानंतर MP मध्ये फ्रॉड, हां दिल्ली में फ्रॉड, महाराष्ट्रामध्ये फ्रॉड. हां, अरे मेन EVM याच्या बापाने आणि कोण होत रे हे लोक कूर. आणि 99मध्ये अटल बिहारी वाजपेयी फ्रॉड होटिंगने निवडून आला EVMने. सांगतो मी तुम्हाला. बघा 99मध्ये तुमच्याकडे होतं दादांनो, काय होतं? TV होतं आणि टॉक टाईम होतं. ग्रामपंचायत, नगर परिषद, कॉर्पोरेशन, आमदार, खासदार लोक निवडून देतात ना, सकाळी 7 पासून तर 5 पर्यंत, बरोबर आहे. आता मला सांगा, आपल्याकडे तो एजंट यायचा जो मेंबर, दादांनो या तारखेला 7 वाजून 5 वाजे व्होटिंग करायला या. आम्ही जात होतो. मग आम्ही गेल्यावर काय करायचं, ए दादा माझा नंबर बघ. मग तो लिहायचा बबन तुकाराम पाटील 526 नंबर. मग तो म्हणायचा तो पोलिंग बूथ ऑफिसरकडे जा. मग तो हार्ड कॉपी बघायचा, टिक करायचं, जा दादा ते शाहीवाला बसला आहे तिथं जा. तर बुलेट ट्रेनही नाही झाली आणि स्मार्ट सिटी नाही झाली, तर तो टिक करायला वेळ घेत होता ना. अरे काहीतरी वेळ घेत होता का नाही? टाईमला महत्त्व आहे का नाही? बुद्धाने काय सांगितलं? हां,
निसर्ग आणि माणसाचा नियम आहे, पशु राहो पक्षी राहो सगळ्यांचं मेल फिमेलचं संगम झाल्यानंतर पक्षी अंडे देते, काही दिवसांनी पिलू बाहेर निघते. कुत्रं घ्या, मांजर घ्या आणि गाय घ्या, मेल फिमेलचं सगळं टाईम घेते ना. हा माणसाचे तसंच 9 महिन्यातच बाहेर निघतो ना. एवढं ते कळते का अजून हे तर टोळ्यातच झालेत. परंपरा संस्कृतीचं पालन करा. तर काही टाईम घेत होतं ना. हां आणि त्याच्यानंतर जायला काही बुलेट ट्रेन नाही, तिथेही 15-20 सेकंद. आणि त्या वाउचरमध्ये लिहिलं आहे एक खोट पडल्या तर 1.5 मिनटं. आणि ती बाई म्हणायची, माणूस म्हणायचं जा. ती एका माणसाला किती लागतं? 1 मिनिट तर लागत असेल. हां 1.5 मिनटं व्हाउचरमध्ये म्हणते तर किती वोटिंग झालं? 60. 10 तासात 600. बघा ना, आज 30 वर्ष झालं फ्रॉड इलेक्शन होत आहे. खरं आहे का खोटं आहे? प्रोसिजर 30 आहे. सांगा का त्यांना माहीत आहे? अरे 25मध्ये तर तुम्ही या 85 करोड 5 किलोनी. त्यांना माहीत आहे गधे घोडे आहेत. घ्या रे 10-10 हजार रुपये. बघा बिहारमध्ये. हां लक्षात ठेवा, याच महाराष्ट्राने क्रांती केली आणि याच महाराष्ट्राने भीमा कोरेगाव केले आणि याच भारताने 7,22,000 SC ST OBC पांढऱ्या टोपीवाल्यांचा औलादांनी स्वाभिमानासाठी रक्त दिलेलं आहे. निजामी मराठ्यांच्या औलादांनो डोळे उघडा, उघडा डोळे. मी आज माझी बहीण थँक्स म्हणतो तिला. कोण? शरद पवारांची मुलगी बोलली पार्लमेंटमध्ये. करा ना डेअरिंग माणसांनो. सुप्रियाताई सुळेला थँक्स देतो. बोलली ती. अरे आमच्या बाया आहेत, शूर आहेत. बोलली ती. ही काय लोकशाही आहे का म्हणे हे महाराष्ट्रात? पार्लमेंटमध्ये बोलली. आणि तुम्ही का रे मराठा सेवा संघाचे कोकाटे बनबरे, हां प्रवीण गायकवाड 10 सप्टेंबरला परिषद कॅन्सल केलीस. थँक्स ताई. बोला ना तुम्ही. बाया बोलली ती, आमची बहीण बोलली पार्लमेंटमध्ये. हे काय चाललं म्हणे महाराष्ट्रात? कुठं आहे म्हणे हे काय लोकसभा? हे काय लोकशाही होय का रे? पूर्ण फ्रॉड इलेक्शन होत आहे. हां डुप्लिकेट शाही पोसायला तेच आमची बहीण कुंभार आहे. हां सगळं पकडलं आहे. काय चाललं काय? एकटा भाऊ लढतोय आमचा ॲडव्होकेट बाळासाहेब, एकटा काफी आहे. आणि मी करून दाखवतो महाराष्ट्राला सोन्याची चिडिया. फुकाट शिक्षण सगळ्यांना, 1-1 लाख रुपये कर्ज माफ करून. अरे काय तुम्ही काय सोन्याचे डल्ले घेऊन पैदा झाले तर जाणार आहात का? अरे हे कोणाचे बापाचे झाले आहेत का हे? अरे विदेशी यहुदी जगातले टेररिस्ट या महाराष्ट्रात माय आणि बाप आहे आणि बोलायला भेटा का रे? चांगलं PhD घेतले आहेत ना. काय रे बेलास का रे नरेंद्र जाधव बाबासाहेब समाजात? हां बनबरे आणि हा आमचा मुंगवेकर कसबेकर श्याम मानव आणि हे आंबेडकर नावाचे दलाल आमदार खासदार लोकांनो. शिक्षणाचे राजे, हां डीम युनिव्हर्सिटीचे राजे, कुणाच्या पैसावर आहे? कॉर्पोरेट बँकेचे राजे, शुगर फॅक्टरीचे राजे, फॅक्टरीचे राजे, हां कॉर्पोरेट पॉलिटिक्सचे राजे, कॉर्पोरेटचे राजे. कोण होय रे काँग्रेस? कोण होय रे राष्ट्रवादी? हां कोण होय तो अजित पवार? कोण होय तो पेक्कड 1500? कोण आहे हिंदू मुस्लिम करणारे हे? हां आणि कोण होय? अरे बोला ना. असं तुमच्यावर आहे तर दंडा. यानं संविधानवादी लोकांना. अरे महाराष्ट्राने एवढी मोठी क्रांती केली आहे आणि दादांनो बघा 14मध्ये सुप्रीम कोर्ट म्हटलं इट इज नॉट फेअर व्होटिंग मशीन. बघा म्हणजे सुप्रीम कोर्टलाही मानत नाही. आणि हा टेररिस्ट 14मध्ये विठ्ठलराव विखे पाटील पेगॅसस आणलं आणि आता तो एक ॲप आणत होता. हाँ गूगल ने म्हटलं हट साले हरामखोरो बेईमान टेररिस्ट लोगो हमको बेवकूफ़ बना रहे, हम नहीं लोड करेंगे. आणि पेगासस आलेले विठ्ठलराव विखे पाटील त्याचा पोरग कुठं होता रे तो? हां मोठे गायनी सांगता तर. आणि 1 जानेवारी 2018 भीमा कोरेगाव कांड केलं. कोण होता रे त्याच्यात? हा टेररिस्ट, हरामखोर EVMचा चोर, हरामखोर बलात्कारी खुनी फडणवीस काळी टोपीवाले. आणि तो शरद पवार विटनेसला. हां हजारो पोरांचं आयुष्य बर्बाद केलं. आणि तो मिलिंद आपला हा कुलकर्णी आंब्यापासून पोरं तयार करणारा आणि मिलिंद एकबोटे. आणि आनंदराव टेलवे जेलमध्ये टाकलं. PhD केल्या पीठबाहेर. तुम्ही काय केलं रे हरामखोरांनो, काळ्या टोपीवाल्यांनो आणि निजामी मराठ्याच्या औलादांनो? बोला ना रे. आमची बहीण बोलली पार्लमेंटमध्ये. हे काय चाललं आहे म्हणे, लोकशाही आहे का नाही म्हणे. आणि तुम्ही काय नाही बोलत रे गांडू लोकांनो? भीती वाटते तुम्हाला? अमेरिकामध्ये फ्रॉड आहे आणि 19मध्ये VVPAT लावला आणि केली का 5%. हां 2020मध्ये 19 लाख काही मशीन गायब आहे आणि त्याच्यानंतर 23मध्ये
तो विदोडी कटवे आणि कायदा केला आहे. जो कोणी बोलेल फायनान्शियली त्याला हां, आणि पोलीसवाल्यांना पावर दिला. अग्निवीरच्या नावाने आमच्या भावाने हे काढलं आहे अडवाणीची मिलिटरी. हां, गंगेचे गुलाम, गुचं पाणी पिणाऱ्याचे गुलाम, तुमच्या मायबापेक्षा दगड मोठा. हां, धर्माचे गुलाम, ड्रग्सचे गुलाम, कावड्याचे गुलाम, दारूचे गुलाम, आणि हे बलात्कारी खुनी राजकारण. म्हणजे शरम नाही वाटत थोडीशी? आणि 24मध्ये भूषण गवई साहेब म्हटले होते प्रत्येक व्हीव्हीपॅटची पर्ची सगळ्यांना द्या. हां, आणि काय केलं? 538 ठिकाणी फ्रॉड. हां, आणि आता कायदे केले आहेत. लेबर बिल 300 लोकांचं 38 हे सगळे कायदे करून, म्हणजे 300 असेल तरच त्याला कायदा. हां, तर 300 कोणाची राहते का? हां, आणि त्याच्यानंतर हे क्रूर लोकांनी बघा किती अन्याय केले महाराष्ट्रावर. 79 पासून हे जनसंघ RSS पुरोगामी लोकशाही आघाडीचा शरद पवारने आंबेडकर युनिव्हर्सिटीला औरंगाबादला नाव देण्यासाठी शेकडो लोकांची कत्तल केली. 6 डिसेंबर 92ला ते पाडलं बघा, आणि हिंदू मुस्लिम काढून लाखो लोकांची कत्तल केली. नोव्हेंबर 94ला BJP शिवसेनाची महाराष्ट्र गव्हर्नर 114 गोंडगोळा लोकांना कुत्र्या बकऱ्यासारखं मारलं यांनी प्लॅनिंग करून. यांची गव्हर्नमेंट आली 96मध्ये महाराष्ट्रात, शिवसेना BJPची. घाटकोपरला जुलै 57ला 10 लोकांना गोळ्यांनी मारलं, मनोहर कदमला सोडून दिलं कुत्र्या बकऱ्यासारखं. हा हरामखोर तेली कुणबीचा गुंडा मवाली, हा नाना पटोले BJPचा खासदार, काँग्रेसचा अध्यक्ष, यांनी खैलरांजी कांडमध्ये हरामखोरांनी तेलटुंबे आपलं हे भूतमांगेची मेरिटची पोरगी आईच्या गुप्तांगमध्ये टाकला. अंध्या भावाला मारून टाकलं मेरिटच्या भावाला. आणि आदर्श गाव म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीची गव्हर्नमेंट. बघा कोण आहेत हे लोक खूर. आदर्श गाव म्हणून. आणि जो चांगला माणूस होता तो कॅन्सरने मेला, तासगावचा पाटील एवढंचा होता, पण भेट नाही होता कोणाच्या बापाला. तसंच त्याचं पोरगं निघालेलं आहे, विलासराव देशमुख, कॅन्सरने. आणि 26/11ला बघा हिंदू मुस्लिम कांड. बघा मजा बघा यांची. कोण होता? ब्राह्मण, नागपूरचा हेमंत करकरे, कामठे शिवाजीचा अवलाद, आणि आमचे भाऊ मेलेत. त्याचं त्यांनी ठाण्यामध्ये परिषद घेतली, आणि पुरोहित आणि त्या साध्वीला, आणि सगळी टेप आहे. आणि त्याला लागली गोळी कोणाची? इथल्या लोकांनी प्लॅनिंगने मारलं. आणि पुस्तक लिहिलं हेमंत करकरे, हू किल हेमंत करकरे, मुशीफ, सगळे रेकॉर्ड आहेत. आणि हा हरामखोर, हा शिवाजीचा दुश्मन, हा ऑडिटरने ढेप खाल्लं खैलरांची कांडमध्ये. त्याच्यात आता खासदार झाला, आता तोंडातनं आवाज नाही निघत. आणि त्याच्यानंतर डॉक्टर याला मारलं दिवसाळ, नरेंद्र दाभोलकरला, पानसरेला, कलबुर्गी देकापुरी. आणि 14मध्ये गोपीनाथ मुंडेला मारलं, कारण याला मारायचं होतं. कोणाला? हा मोदी आणि हा तडीपार. यांनी गुंडे पालवून ठेवल्यात ना, सांगतो ना थांबा. आणि यांनी बघा मजा बघा यांची. आता त्याला मारलं, आणि नागपूरला नेऊन याला मारलं, जज लोयाला. त्याचे सगळे केसापासून तर नखापर्यंत आमचा भाऊ निरंजन टकलेकडे रेकॉर्ड आहे बघा. आणि कूर्त बघा यांची. 2025मध्ये एप्रिलमध्ये हा ललित प्रभात, हा DG आहे तडीपारच्या अंडरमध्ये, होम मिनिस्टरमध्ये. यांचा चीफ मिनिस्टर भूपेंद्र बघेल काँग्रेसचा, बघा किती बदमाश आहे OBCचा. त्याचा बाप आंबेडकरला जेलमध्ये टाकलं. आणि या ललित प्रभातने 22 लीडर लोकांना मारलं, आणि 30 आमच्या आदिवासी लोकांना मारलं. 19मध्ये इलेक्शन जिंकायला या ललित प्रभातने पुलवामामध्ये 40 पोरांना मारलं SC ST OBCचा. आणि जे आमचे मलिक साहेब राज्यपाल होते, ज्यांचा 100 कोटी देतो म्हणे त्याला, त्याने अमान्य केलं. बिचारा मेला. काय आहे त्याचे? 5 वर्ष राज्यपाल, 2 रूमचं घर, 4 कपडे, 2 जोडे, 2 पेन, आणि त्याला रिस्पेक्टसुद्धा नाही दिलं. आणि एप्रिल 25मध्ये पहलगाममध्ये याच ललित प्रभातने महाराष्ट्राच्या 26 लोकांना कुत्र्या बकऱ्यासारखं मारलं. हा आमचा भाऊ निरंजन टकले सांगतो, याची 26 करोडची कोठी पंजाबच्या चंदीगडमध्ये आहे, आणि 10 करोडचे मनालीमध्ये. आणि सांगा किती हे क्रूर लोक आहेत.
कारण यांना महाराष्ट्रात दंगा करायचा आहेत, पण आमचा एकटाच भाऊ कापी आहे. आणि यांची कुर्ता बघा आता झालं. बदलापूरला 3 वर्षाच्या पोरीला कोण आपटे शाळा कोणाची आर्य विदेशी बंमन 3 वर्षाच्या पोरीला कापून त्याचे पाठ विकून त्याच्यावर बलात्कार करतात. ड्रायव्हरला मारून टाकलं. नो इन्क्वायरी. मरा रे हरामखोर लोकांनो, महाराष्ट्राच्या लोकांनो. अरे डूब मरा तुम्ही सगळे पॉलिटिक्सवाले आणि पोलीस कमिशनर SDO आणि या आरतीसाठीला नाही प्रेस मीडिया हरामखोर मीडिया. अरे बोंबलाणारे कुठं ब्रह्म आहेत. किती फ्रॉड इलेक्शन होत आहे. त्यानंतर हे काँग्रेस RSS आणि जनसंघ BJP RSS ND अलायन्स इतके कूर आहेत जगात एवढे कूर नाहीत. बघा केलं प्रूव्ह 24 म्हणजे 538 आणि बिहारमध्ये बघा म्हणजे जो एक मताचा अधिकार दिला हजारो वर्षानंतर 7 करोड 42 लाख 7 करोड 45 लाख 67 मध्ये 2 करोड 35 करोड एक्स्ट्रा. महाराष्ट्रामध्ये 76 लाख. हा शरद पवार म्हणतो 35 मध्ये अगोदर टाकलं. जोनले पण वकील आहे राष्ट्रवादी आमचा मित्र तो सांगतो. आणि तोंडाचा आवाज नाही. म्हणजे बघा किती कूर आहेत. त्याची पोरगी तरी बोलली, हा का नाही बोलत. पैशात पैदा झाला आणि या आदिवासींवर. आणि बघा यांचे कूर 7 कायदे केले त्यांनी. आता एक कायदा केला लेबर बिलचा तेही सांगतो. पहिला कायदा द्विपक्षीय प्रणाली सगळे प्रादेशिक पक्ष संपतो. आता नितीश कुमारही संपणार आहे. आणि बघा कॉमन सिव्हिल रूल जजचा पोरगा जज बनल, कमिशनरचा कमिशनर, पोलीस कमिशनर, प्रेस मीडियाच्या बापात अडाणी अंबानीची. आणि तुम्ही भरा सर्व्हिस टॅक्स मरा शेतकरी. त्यानंतर द्विपक्षीय प्रणाली कॉमन सिव्हिल रूल EWS इलिगल रिजर्वेशन ब्राह्मण क्षत्रिय निजामी मराठा गरीब जगातले गरीब ज्यांनी आमचं शोषण केलं हजारो वर्षापर्यंत. अरे घुसा यांच्या घरात जन आंदोलन करा गांडू लोकांनो हरामखोरांनो. यांच्या बापाचा देश होय का रे भोसडीच्यांनो काळ्या टोपीवाल्यांनो. कधी अक्कल येईल रे एवढं फ्रॉड इलेक्शन घेता गधड्यांनो. लोकांना मूर्ख बनवता काय रे हरामखोर. कपिल सिब्बल फॉर्म 17C मनू सिंघवी EVM आणणारा अश्विन उपाध्याय आणि हा आतंकवादी देशद्रोही जज बनलेला आमचा मोठा भाऊ सूर्यकांत SIR करून आम्हाला जेलमध्ये टाकून तुमच्या बापाचे देश वगैरे भोसडीच्यांनो. आणि निजामी मराठ्यानं महाराष्ट्रात एकटा लढतोय भाऊ. किती अन्याय अत्याचार करता रे. त्यानंतर झालं हे गरीब आहेत. केली का रे OBC जनगणना. कधी जागणार रे OBCच्या लोकांनो. काय रे भुजबळ मेलास का रे. अरे कधी जगणार आमदार खासदार ते कुणबी कलार. अरे अशी तर मरणार आहे. अरे आता तरी उघडा ना डोळे. तुमचेच समाजाच्या आहेत नाही गरीब मराठा गरीब OBC. कुठं मिळाले न्याय त्यांना. 3 झालेत त्यांच्या 30% यांच्या बायका येणार आहेत. आणि आता नवीन बिल लेबर बिलमध्ये 300 वाढवली आणि 4च कानून. त्याला बिचाऱ्याला कोणतीही हे नाही. 12 घंटे काम करणार. त्यांनी जे तिला पैसे घ्यायचं. आमच्या आयाबींना मजबूर नोकरीसाठी ते काही करतील. यांचा धंदा तोच आहे. त्यानंतर 1 नेशन 1 इलेक्शन आणि EVMनी होती. आणि बघा महाराष्ट्रात पूर्ण फ्रॉड इलेक्शन. आणि अशा प्रकारे यांना परत आम्हाला गुलाम करायचं आहे. प्लॅनिंग केलेलं आहे. सांगा किती कूर आहे. कोण होत सांगा. आणि आता 2 पार्ट्या आहेत. एक आहे महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी आणि दुसरी आझाद समाज पार्टी. नारा है का मरेंगे मिटेंगे संविधान को बचाएंगे. और पूरे भारत देश में 30 साल से फ्रॉड वोटिंग के विरोध में सभी संविधानवादी और 90% मूल निवासी बहुजन समाज के लोगों ने मिलकर एडवोकेट बाला साहब आम्बेडकर जी के नेतृत्व में EVM और महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा या 4ही पार्ट्यांनी आतंकवादी आम्हाला म्हणायला. बघा किती हरामखोर लोक आहेत ते. अरे असे मरणारच आहे तुम्ही. असे म्हणा बोलली ना सुप्रिया सुळे. थँक्स ताई. आहे का लोकशाही. एक मताचा अधिकार मिळाला ना. बाकी काही आहे का. 1000 वर्ष आवती दिली ना सगळ्या शूद्राती शूद्रकने याच महाराष्ट्रात. आणि महाराष्ट्र जनसुरक्षा कायदाच्या विरोधात जन आंदोलन करून भारताची आणि महाराष्ट्राची कुठल्याही जातीची धर्माची मुलगी सून मुलगा आई यांच्या स्वाभिमानासाठी
वेळ आली ना, आम्ही बुद्धालाही मानतो आणि आम्ही संविधानाला मानतो, पण वेळ नका आणू देऊ. भीमा कोरेगाव करून बलिदान करू. आजादी की तीच लढाई. जय शिवराय, जय भीम, जय संविधान. आणि जगाच्या पाठीवर प्रत्येकाचा जन्म स्त्रीच्या पोटातून झाला आहे का कुठं ब्रह्मा? चल आणून दाखवा, आणून दाखवा. प्रत्येकाचा जन्म स्त्रीच्या पोटातून होतो. आणि बिचारी 9, 9:15, पावणे 9 महिन्यात डिलिव्हरी देते. रक्तापासून किती दूध पाजते. महाभारत रामायण. मुलगा झाला, मुलगी झालं, 90% राक्षसगण. ये ठेवा बी ठेवा. विद्येची देवता कोण? तो चोर नमोद्रीपाद. त्यांनी माफी मागितली हायकोर्टाला कलकत्ता. आणि कन्नन साहेबांनी म्हटलं 4 त्याला जेलमध्ये. बघा किती क्रूर आहेत हे. विद्येची देवता कोण? सरस्वती. तुकाराम महाराज पुष्पविमानाने गेले. त्याच्यानंतर हा हेगडेवार म्हणतो व्यभिचारी होते संभाजी महाराज. का रे संग्राम जगताप, घाल ना त्याचा छिंदम नगरचा. काय हिंमत नाही होत. आणि छावा चित्रपट दंगल करायचा आहे. गरीब मराठा, गरीब ओबीसीची. आणि त्यानंतर 314 लोकांचं सिलेक्शन झालं. हे सिलेबस ओबीसीचं. का रे ओबीसीच्या लोकांना दिली का रे? आणि कोण बसले आहेत रे? आणि मेल्यानंतर मलाही खायची आहे आणा रे. आणि हा फडणवीसचा कारखाना. कुंभमेळ्यामध्ये 24,000 नंगा साधू हाकतात त्याच्यासाठी. बघा किती डोकं आहे त्यांचं. पैसा आमचा. आणि त्याच्यानंतर तो मोरे महाराज तिथं रखवाली राहिला रामदासाच्या नावाने. आणि याची बायको म्हणते सगळ्यांना वेश्येचं सर्टिफिकेट द्या. ते एक बाई आहे आमच्या इथं 56 एका टांगेत 1 आणि भागवत म्हणते 3 करायचं यावं. हा मारतारा 5 स्टार हॉटेलला. शरम नाही या हरामखोर. हा यहुदीचा अवलाद भागवत. अरे तुला काही शरम बिरम नाही का रे? काय चालवलं आहेस रे हरामखोर? का रे काळ्या टोपीवाल्यानं काही तुम्हाला लाज लज्जा शरम की नाही का रे? तुम्ही कराल का रे राज? अरे चुपचाप आपल्या घरात बसा ना. या ना, कोणत्याही जाती धर्माचा असो. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, मानवतांनी आम्ही माणसं नाही होत का? काय रे महाराष्ट्रातल्या मराठी साहित्य संघ, विदर्भ साहित्य संघ आणि हे काय रे वामन मेश्राम बोलले जरा तोंडाने. फ्रॉड इलेक्शन होत आहे ना, कुठं मेलाच का आता? काय प्रवीण गायकवाड, का भीती वाटते का? अरे ते सुप्रिया ताईच बोलली आहेत पार्लमेंटमध्ये. हे काय चाललं म्हणे महाराष्ट्रात? कुठं आहे म्हणे संविधान? का तुम्हाला भीती वाटते का? ओळखत नाही सुप्रिया ताई सुळेला? ऐका ना जरा. काढा ना. बाबासाहेब म्हणजे खालचे. अरे बाबासाहेबाचे तर देण आहे. आणि मराठा सेवा संघ, मराठा धर्म, शिवधर्म, हिंदू धर्म का हो? केशवराव ठाकरेचा अवलाद. जरा आठवा ना आपल्या आजोबाचं. अरे बाळासाहेब ठाकरे म्हटलं कुठून पैदा झालास रे बामन? कुठून झालास रे मुसलमान? कुठून झालास मराठा? आणि तुम्ही बघा त्यानंतर यांनी बघा मेल्यानंतर पैसे आणा. नेल्सन मंडेला 50 वर्ष राहिला. संविधानाने त्यांना दिलं आणि त्यांनी कायदा पास केलं की मूल निवासी लोकच इथं राज्य करतील. 1660मध्ये साऊथ आफ्रिकेहून ओबामासाहेब ब्लॅक आहेत आदिवासी, यांना संकलनी बांधून आणलं. 1863ला त्यांनी नागरिकत्व दिलं 15%. मी सुद्धा अमेरिकेत जाऊन आलेलो आहे. आणि 2दा झाले प्रेसिडेंट. सगळ्यात जास्त मतांनी निवडून आले. आणि स्विस बँकेचा सगळा पैसा काढला आणि श्रीमंत केलं. आणि आज लेक्चर देतात बायको नोकरी करते साधी 2 मोठी कॅशियर. आणि त्यानंतर ऋषी सुनेक पडल्यानंतर इंग्लंडचा 24 लोकांकडे 2014 ते 24पर्यंत फक्त 24 लोकांकडे एवढा पैसा आहे दादांनो. एकाची प्रॉपर्टी काढायची आहे. कोणाच्या पैशावर आहे? डिमॉनिटायझेशनपासून त्याच्यापासून CST GST कोणाच्या पैशावर आहे? हा शेतकरी मरतो आहे. शिक्षण गेल्यावर कोणाच्या पैशावर आहे? कधी बोलायला तुम्ही? अरे महाराष्ट्रात 10 स्टेटला पालतो एवढा श्रीमंत आहे. सोडा इगो. जिवंत माणसाला कापत आहे तर तुम्ही त्याचा सपोर्ट करता आणि जाता सांगता पाकिस्तान टेरिस्ट. अरे काही शरम करा ना. सॅटेलाईट आहे ना. किती तुम्ही स्वार्थी रे. आणि त्यानंतर माणसाला जगायला 3 वस्तू: अन्न, वस्त्र, निवारा. पंजाब, हरियाणा, राजस्थान गहू समुद्रात फेकतात. दिल्ली, हैदराबाद तांदूळ. महाराष्ट्र सोयाबीन, गुजरात तेल. आहे बरोबर. शेतकरी देशद्रोही. 900 लोक मेले बिल आणलं तर. हा गिरगिट हरामखोर. हा इडलीचा अवलाद झूठ मक्कार. कोण होय रे ये? अरे कोण होय याचा बाप? कोण होय इव्हीएम आणणारा? का खोटं आहे काय?
बोलतो का हा? आहे का EVM मेन? हां, आणि त्याच्यानंतर हां, मुसलमान आतंकवादी, हां, शेतकरी देशद्रोही, हां, मी नक्षलवादी, माझा भाऊ वाकचूक 36 अवॉर्ड दिलं, इंजिनियर, आम्ही निसर्गाला मानणारे लोक जेलमध्ये, हां, आणि आदिवासी लोकांच्या आया बहिणी बलात्कार खून करा कारण आमचं पॉप्युलेशन कमी आहे आणि हा दलाल भडवा हा वामन मेश्राम अखिल भारतीय आदिवासी काढली तो अर्जुन मेघवाल हे खरे आदिवासी यांच्या माझ्या ब्रह्मा झोपले होते आणि आज 50 वर्षापासून SC STला 50चा अगोदर हां OBCची जनगणना नाही आणि हे ब्राह्मण क्षत्रिय गरीब आहेत आणि बाबासाहेबांनी 32 डिग्री 4 PhD घेऊन स्वाभिमानासाठी एक मताचा अधिकार आम्ही भरतो आमचा देश होया आमच्या बापाचा देश होया आम्ही सर्व्हिस आमची प्रॉपर्टी होय आहे का रे जगात कुठं असा अरे ISR काही का निघा रस्त्यावर एकटा भाऊ लढतोय आमचा ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आणि बघा महाराष्ट्रात चला दादांनो जागृती करा माझं YouTube चॅनल आहे आजादी की तिसरे चंद्रकांत सहारकर लाईक करा सबस्क्राईब शेअर करा आवडलं तर नाही तर नका करू मी बोलत राहणार मी स्वातंत्र्य समता बंधुत्व न्यायासाठी मरतपर्यंत लढणार आणि जागृतीचं काम करणार आणि मरतपर्यंत ज्या दिवशी बाळासाहेब झालं सगळ्यांचं कर्ज माफ करून दाखवतो शेतकऱ्यांचं कर्ज माफ सगळ्यांच्या पोराने डॉक्टर आणि यांच्या बापाच्या वयात का रे शिक्षणाचे साम्राज्य हे राजे नाही होत का डीम युनिव्हर्सिटीचे राजे शुगर फॅक्टरीचे राजे फॅक्टरीचे राजे हां कॉर्पोरेट बँकेचे राजे पॉलिटिक्सचे कॉर्पोरेटचे राजे कोण बसले आहेत रे कुठं आझादी मिळाले आर्य विदेशी ब्राह्मण हे आमच्या देशातले होत का रे हरामखोर बैमान लोक आहे का रे जगामध्ये असा अत्याचार हां आणि त्यानंतर पॉलिटिक्स कोण होत रे ह्या पार्ट्या कोण होय काँग्रेस कोण होय राष्ट्रवादी कोण आहे तो 40 एकर जागा 500 रुपयाला मुतुका उठला सुटला मिनिस्टर पाहिजे आणि तो 12वी नापास 1500ला आता दिसते ना अरे हे हिंदू मुस्लिम करणार आहे या सगळ्या स्वाभिमानासाठी अरे माझी पोरगी आज प्रेग्नंट आहे सून आहे पोरग झालं बिचारी हमाल्या करणार हे अग्निवीरच्या नावाने आणि पोरगी झालं तर बलात्कारासाठी आणि जिथं तिथं बोर्ड लागला आहे महाराष्ट्रात पुण्यामध्ये ए चाला रे लंगोटी बाबा रामदासीच्या नावाने अक्कलकोटला फुकतात चाला रे तुमच्या बापामेपेक्षा कोण दगड मोठा अयोध्येला चाला रे नंगा असा तू हातात बिदात तर पाणी प्यायला चला हे 131 खासदार नाही हे आमदार खासदार सगळे बघा आणि एक नवीन फॅशन महाराष्ट्रात संध्याकाळ झाली का तो बलात्कारी बाबा येते मस्तपैकी माळा टाकून महाराज 30 वर्षाचे अरे चालते रे मला मग तो येते आतंकवादी देशद्रोही आमदार खासदार मिनिस्टर त्याच्या मागं तो पोलीस कमिशनर आतंकवादी नाही तर SDU हे पुंगवा पू आणि ते पोरं असतात तुमची सोय केली आहे बारमध्ये चिकन मटन दारू ज्या भाऊचं 50-50 बॅच आणि प्रोग्राम झालं मग तो आमदार खासदार 20 पोते तांदूळ आणायचे टाका बटाटा खाओ रे गरीबो आणि झालं भाषण साहेब 5 स्टार रेस्टॉरंटमध्ये हे फॅशन हे राजकारण होय बघा ना नगर परिषद पंचायतचं इलेक्शन आहे का डेमोक्रेसी राहिली आहे चला दादांनो ज्यांना आपल्या मुलाबाळांचा पुढचा भविष्य विचार करा पैसे घेऊन पैदा नाही झालं ना पैसे घेऊन जाणार नाही ही स्वाभिमानाची लढाई स्वाभिमान शिकवलं शिवाजी महाराजांनी आणि स्वाभिमानाने जगायला दिलं बाबासाहेब एकमध्ये 4 पोरं मेले त्या संविधानाने आज आमच्या कपड्यावर आणि आमच्या बहिणी बघा काय म्हणतात पुण्यामध्ये ज्योतिराव फुलेच्या पिरियडमध्ये जय परशुराम आणि तो डवे म्हणते जो जगेगा अरे मी येतो ना एकटा अरे कोई शरम करा शरम आणि काय सिरियल दाखवता नवेदिता सराफ थोडीशी शरम बिरम ठेवा ना 50 वर्षाचा म्हाताऱ्याला 25 वर्षाची पोरगी पाहिजे 2 पोरगांना पोरगी आहेत तरी हां आणि 45 वर्षाच्या बाईला 30 वर्षाचा पोरगं पाहिजे सिरियल काढता काही शरम बिरम वाटते का काय करता म्हणून हां आणि हिंदू राष्ट्र पाहिजे काय भीती नाही पडली हे 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 सिरियल होत लोकांना वाया दवडायचं तुम्ही कष्ट केलं का कधी अरे तुम्ही पण या देशातला जात ना बोलायला शिका ना जर सावित्रीबाई फुले नसते ज्योतिराबाई एखाद्याच्या बाहेरच्या अंगावर कपडे आले असते बाबासाहेब नसते तर खोटा आहे का इतिहास हा चला दादांनो आजादी की तीच लढाई जय शिवराय जय भीम जय संविधान ऐका खरं का खोटं ते आणि बघा बोलायला शिका आणि व्हायरल करा